On 22nd April, at least 26 people were killed and many injured after terrorists opened fire on tourists in Jammu and Kashmir. The attack occurred in Pahalgam, a popular tourist destination in Kashmir. जम्मू काश्मीर आणि तिथं होणारे हल्ले हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये. लहानपणापासूनच आपण त्यावर आधारित शेकडो सिनेमे टीव्हीवर बघितले, थिएटरमध्ये जाऊन बघितले. तुम दूध मागोगे हम खीर देंगे, कश्मीर मागोगे चीर देंगे, असा डायलॉग पडद्यावर आल्याच्या नंतर आपण टाळ्या वाजवल्यात, शिट्ट्या सुद्धा वाजवल्यात. या टाळ्या शिट्ट्या सोबतच आपल्या मनात वाढणारी देशभक्ती सुद्धा होती. सिनेमांमध्ये दाखवण्यात येणारी लढाई असेल किंवा प्रत्यक्षात होणारं युद्ध असेल, भारत वर्सेस पाकिस्तान अशीच ती लढाई होती. परंतु आता झालेला हल्ला हा काहीतरी वेगळं सांगू पाहतोय का? यात कुठेच शंका नाहीये की हे सगळं पाकिस्ताननं केलंय की नाही केलंय. डेफिनेटली हे सगळं पाकिस्ताननं घडून आणलेलं आहे. तसे पुरावे सुद्धा मीडियामध्ये हाती लागले. आता देशामध्ये सगळीकडे आक्रोश आहे, या घटनेचा राग आहे. ज्यांनी कोणी इंटरनेटवर ते व्हिडिओ बघितले असतील, भीती वाटली मनातून, प्रचंड हादरून गेलोय आणि अस्वस्थता प्रचंड वाढलेली आहे. माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या सगळ्याच भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. मीडियामध्ये बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळतं की त्यांनी आधी नाव विचारलं, आयडेंटिटी विचारली, धर्म विचारला, तर माणसाचा धर्म बघून मारण्याचा इथं प्रयत्न झालेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण सिरियस घ्यायचं का नाही घ्यायचं? तर मित्रांनो, ही गोष्ट खूप सिरियस घेण्यासारखी आहे. कारण पाकिस्तानला माहिती आहे, जर आपण टार्गेटेड किलिंग करायला सुरुवात केली तर इथले लोक काय करतात? काही नाही, विचार करत नाही, काही नाही, भांडणं करायला सुरू करतात. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांना भांडणं करायला प्रवृत्त करू शकतात. मग आंदोलनं होतील, त्या आंदोलनाच्या निमित्तानं दंगली होतील, हे सगळं पाकिस्तानला माहिती आहे. आणि अशा हल्ल्यांपाठीमागं पाकिस्तानचं मेन टार्गेट हेच असतं की भारतामध्ये हिंदू मुसलमान झालं पाहिजे, लोक भांडले पाहिजेत आणि सगळी अस्वस्थता सगळीकडे तयार झाली पाहिजे. आता आपल्याकडे अनुभव आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा तो अनुभव आहे. हे काही दोघांना सुद्धा नवीन नाहीये. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय म्हणून या घटनेकडे आपण सगळ्यांनी मिळून कसं बघायचं? म्हणजे हा इंटरनल अटॅक म्हणायचं की एक्सटर्नल अटॅक म्हणायचं? हा महत्वाचा प्रश्न आहे. हा हल्ला करणं म्हणजे पाकिस्तानचं सगळ्यात मोठं षडयंत्र आहे, हे आपल्या भारतीय लोकांना लक्षात येईल का? की ते परत हिंदू आणि मुस्लिम ह्याच लढाईमध्ये, ह्याच वादामध्ये रमून जातील? आता पाकिस्तानचा उद्देश काय, तो सफल करणं हे आपल्या हातात आहे. आता पाकिस्तानचा काय उद्देश आहे? आपल्यामध्ये भांडणं लावून देणं आणि अस्थिरता निर्माण करणं, एकमेव उद्देश. आता असं म्हटलं जातंय की इथं लोकलचे 2 साथीदार होते आणि बाकीचे 6 जण पाकिस्तानमधून आले होते. आपल्या सैन्याला खूप कॉन्फिडन्स होता की आता आपण दहशतवाद संपवलेला आहे, आता दहशतवादी आपल्याकडे येऊच शकत नाही, आपण सगळेजण सुरक्षित. हा जो एक कॉन्फिडन्स आपल्या सैन्याला आलेला होता की नाही, तो या हल्ल्यामुळे जरासा हल्ल्यासारखा झालेला आहे. आता भारत या सगळ्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स देतो ना, हे बघणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे हा रिस्पॉन्स मिलिटरीच्या दृष्टीने असणार आहे की पॉलिटिकली दृष्टी असणार आहे, हे सुद्धा बघणं जास्त महत्वाचं आहे. आपला मिलिटरीवर 100% विश्वास आहे, त्याच्यामध्ये दुमत नाहीच आहे. मुद्दा आहे पॉलिटिकलचा. म्हणजे बघा, 2 दिवस सुद्धा या घटनेला उलटले नाही, 24 तासच उलटले नाहीये, पण देशाचा जो प्रमुख असतो तो काय करतोय सध्या? 1173 करोड़ की विकास परियोजना, हथुआ में भारत पेट्रोलियम लिमिटेड के 3 हे चालू आहे सध्या. इकडे मृतांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड दुःखाची लाट आहे. सगळा भारत त्यांच्या वेदनेमध्ये सहभागी आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते. ते व्हिडिओ बघून अजूनही अंगावरचा काटा आपल्या जात नाहीये. आणि ज्या लोकांवर खरी ही जबाबदारी आहे देशाचं रक्षण करण्याची, ते लोक काय करतात? तर हसत टाळी देत त्यांचे भाषणं चाललेत, सभा चालल्यात. आहे की नाही गंमत? आता या घटनांचा निषेध करणं चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आंदोलन सुरू झाले. श्रीरामपूरमध्ये तुम्ही बघितलं असेल, आंदोलन सुरू आहे. चांगली गोष्ट आहे. पण हे आंदोलन पाकिस्तान मुर्दाबाद पुरतं मर्यादित राहणार आहे की त्याचं रूपांतर हळूहळू हिंदू विरुद्ध मुस्लिम असा द्वेष पसरवण्यासाठी होणार आहे? हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. ह्याच्याबद्दल सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे.
आणि जर या सगळ्या वातावरणाचा फायदा घेऊन 1% जरी हिंदू मुस्लिम दंगल उसळण्याची शक्यता झाली तर पाकिस्तानचा जो महत्वाचा उद्देश होता तो सफल झाल्यासारखाच आहे ना. म्हणजे न कळतपणे हे आंदोलन करणारे सुद्धा पाकिस्तानच्या त्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये सहभागी होतात, आहे की नाही. एवढं सगळं दुःखाचं वातावरण देशामध्ये चालू असताना हे मीडियाचं काय चाललंय. कोणीतरी टीव्हीवर एक मुलाखत दिली की आम्हाला आमचा धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. तर हिंदू धर्म कसा खतऱ्यामध्ये आहे याचं नरेटिव्ह सेट करण्यासाठी परत एकदा मीडियाला काम मिळालेलं आणि तो उड्या मारत 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 सांगायला लागलाय. आणि एकीकडे मोठ्या मोठ्यानं अशा बातम्या सुरू आहेत की अब बदला लेगा भारत, अब बदला लेगा भारत. अरे भाई, किस्से बदला लेगा तू. तिथं होते 5 आतंकवादी, 5-6 आतंकवादी मुस्लिम, म्हणून तू त्या 5-6च्या बेसवर तू अख्ख्या भारतातल्या मुस्लिमांना दोषी ठरवणारस, त्यांच्याबद्दल द्वेष पसरवणारस, असा बदला घेणार आहे. फालतू मीडिया म्हणतात ते यालाच. जम्मू काश्मीर हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. पहिल्यापासूनच तो आपल्यासाठी संवेदनशील आहे. तिथं खूप सारे इंटेलिजन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. सगळ्या एजन्सीज तिथे सगळ्या ऍक्टिव्ह आहे. पण तरी सुद्धा कोणालाच कसं या हल्ल्याबद्दल कळलं नाही. आता तिथं अतिरेकी आले. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की बाबा तिथं बर्फ वितळायला लागलाय, पाणी होतं म्हणून ते जंगलाच्या रस्त्यानं आले, रेकी करून गेले. हे सगळं घडत असताना हे काय करत होते, म्हणजे यांना सुगावा सुद्धा नाही लागला. प्रश्न आहे. हा हल्ला पूर्णपणे प्लॅन करून करण्यात आला होता. त्याच्यासाठी आधी रेकी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण इतका मोठा प्लॅन चालू असताना आपलं इंटेलिजन्स काय करत होतं हे जनतेला माहित असणं गरजेचं आहे. आणि हा प्रश्न जनतेनंच विचारला पाहिजे, कारण त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. या हल्ल्याला 24 तास सुद्धा उलटले नाहीयेत, लगेच दुसरी बातमी येते की तिकडे बारामुल्ला सरहदीवरून तिकडून 2 आतंकवादी आपल्याकडे घुसलेत. म्हणजे म्हणजे हे आतंकवादी इकडून घुसतात आणि ते तिकडून पळतात. काय गणित आहे. म्हणजे हे इथून हल्ला करून पळणारे अतिरेकी सुखरूप पोहोचावेत म्हणून दुसरे 2 अतिरेकी आपल्या सीमा भागात घुसवण्यात आले, म्हणजे जेणेकरून आपल्या सैन्याचं सगळं लक्ष त्या 2 अतिरेक्यांवर जाईल आणि हे त्यांच्या त्यांच्या जागेवर सुखरूप पोहोचतील. असा तर प्लॅन नव्हता. म्हणजे ह्या प्लॅन मधून तर हे लक्षात येतं की हा सगळा कट डायव्हर्ट करण्यासाठी फार मोठं प्लॅनिंग करण्यात आलंय. आणि या सगळ्याची जबाबदारी लगेच लष्कर तोयबानं सुद्धा घेतली. मला एक कळत नाही, हे पटकन कसं काय जबाबदारी घेते बाबा. नाही, ठीक आहे. आता पाकिस्तान स्वतःला इतका शूरवीर समजतो, मग कशाला हे 1.5 दमडीचे लोक पाठवायचे भारतामध्ये, इथल्या निष्पाप लोकांना मारायचं, बळी घ्यायचे, आतंकवादी, काही गरज नाही ना. जर तुमच्यात एवढी हिंमत आहे पाकिस्तानमध्ये तर तुम्ही फेस टू फेस बोला ना, आहे का नाही मुद्दा. पाकिस्तानने काय केलं पाहिजे माहितीये का, आधी त्यांनी तिथल्या लोकांचा विचार केला पाहिजे. तिथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत. बरेच लोक सध्या तिथे सुद्धा आंदोलन करतात, अर्धे लोक भिकायला लागलेत, त्यांचे इतके प्रश्न आहेत, हजार प्रश्न आहेत त्यांचे. म्हणजे पाकिस्ताननं जर ठरवलं की ह्यांचे सगळे प्रश्न सोडवायचे तर ह्यांना पुरवण्या घेऊन बसावं लागेल सगळे प्रश्न सोडायला. डेंजर काम आहे हे सगळं. आणि तरी सुद्धा पाकिस्तानला आपल्याकडे यायचंय, हल्ला करायचाय, लोकांना मारायचंय, इतका उबत्व्याप कशाला. आणि ह्यांना काश्मीर पाहिजे, कशाला पाहिजे. आधी तुमचे लोक सांभाळा, तिथल्या लोकांच्या गरजा पूर्ण करा, मग या काश्मीरकडे. तोपर्यंत आम्ही आहेत ना. कसं असतं माहितीये का, प्रत्येक गल्लीमध्ये ना एखादं असं गाबडं असतं जे काय करतं माहितीये का, दुसऱ्याच्या घरात जातं, गुपचूप त्याला आवडलेल्या वस्तू आणतं चोरून आणि आपल्या घरात देतं टाकून. आणि जर एखाद दिवशी त्याला जर कोणी पकडलं रंगे हात चोरी करताना, तर जिथं पकडलंय तिथं ते भोकाड पसरतं आणि बडाबडा लोळायला लागतं ते जमिनीवर. फार माती सिमेंट एक करून टाकतं ते, इतकं रडतं मोठ्या मोठ्याने. का तर मला रंगे हात पकडलं. तसंच काहीच झालेलं आहे बरं का पाकिस्तानचं. इकडून आपल्या न्यूज गेल्या आणि तिकडून पाकिस्तान बोंबलायला लागलं. नाही नाही, आम्ही केलाच नाही म्हणणे हल्ला, आमच्याकडे होऊ शकत नाही, आता आम्ही खूप सुधारलोय, आम्ही हल्ला नाही. अरे बाबा, ओसामा बिन लादेन तुमच्याकडे सापडला, तिथंच त्याला मारलंय. दाऊद सारखा तरी की तुमच्याकडेच लपलेला असतो. 26/11च्या हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे तो रिसॉर्टवर फिरायला जावं तसं तुमच्या पाकिस्तानमध्ये फिरतो आणि तुम्ही काहीच करत नाही त्याच्याविषयी. मग बाकीच्यांनी कशाला तुमच्यावर विश्वास ठेवावा. पाकिस्तानी 370 कलम हटवल्याच्या नंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनाला जास्त चालना मिळाली. लोक जास्तीत जास्त तिथे जायला लागले. उद्योगधंद्यांना सुद्धा तिथे जास्त पद्धतीनं जागा मिळायला लागल्या, लोकांचा रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि तिथं उद्योगांची उलाढाल ही कोटीच्या घरात गेली होती. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे तिथं हल्ला करण्यामागचं. काय होतं, आपण पर्यटकांवर हल्ला केला
की बाकीचे पर्यटक घाबरतात, नाही यार तिथं हल्ला होतो, आपण नाही जायला पाहिजे. आणि मागच्या 25 वर्षातला सगळ्यात म्हणजे 25 वर्षात पहिल्यांदा पर्यटकांवर हल्ला झालेला आहे. म्हणजे याच्या आधी सुद्धा हल्ले झाले होते, पण ते हल्ले पर्यटकांना टार्गेट म्हणून नव्हते केलेले. पर्यटक मारले गेले पण टार्गेटेड नव्हते. इथं टार्गेट केलं गेलेलं आहे. इथं मुद्दामून पर्यटकांनाच टार्गेट केलेलं आहे. त्याचं महत्वाचं कारण आहे की पर्यटन क्षेत्रात जो काही पैसा येतो तो तिथला कमी झाला पाहिजे. तिथं येणाऱ्या लोकांची वर्दळ कमी झाली पाहिजे. वर्षाला 50 ते 60 हजार लोक तिथं पर्यटन करायला जातात. आता पर्यटकांवर याच्या आधी हल्ले होत नव्हते. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं, कारण इथून जे पर्यटक तिथं जायचे त्या पर्यटकांच्या भरोश्यावर तिथल्या लोकांचा उदरनिर्वाह चालू होता आणि तिथल्या लोकांना आर्थिक पाठबळ हे पर्यटकांमुळे मिळायचं. त्यामुळं पर्यटकांवर यापूर्वी कधी हल्ले झाले नाही. मागच्या 25 वर्षातला हा सगळ्यात मोठा आणि पहिला हल्ला आहे. जेव्हा 370 कलम हटवले गेले तेव्हा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मारल्या होत्या, खूप गप्पा मारल्या होत्या, आहे की नाही? तुम्हाला आठवत नसतील, बघा. सब जानते थे कि पड़ोसी देश से आए दिन आतंकवादी घुसते थे, या बम धमाके करते थे, हत्याएं करते थे. एक भी त्योहार ऐसा नहीं होता था जो चिंता के बगैर जाता था. और केंद्र सरकारों का रवैया लचीला होता था, चुप्पी साध जाते थे, बोलने में डर लगता था, कोई दुविधा भी थी, शायद वोट बैंक का भी डर था. नरेंद्र मोदी जी के आने के बाद आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस की नीति प्रधानमंत्री की है. हमारे आने के बाद भी हमले हुए, उरी पर हुआ, पुलवामा पर हुआ. पहले हमले होते थे, कुछ नहीं होता था, कोई कुछ नहीं बोलता था, जवाब नहीं दिए जाते थे और लोग भूल जाते थे. दिल्ली के अखबारों में कोने में कहीं छपता था, 60 लोग शहीद हो गए, मारे गए, बम धमाका हुआ, मगर कोई संवेदना तक समाप्त हो जाए वहां. गप्पांचं काय असतं मित्रांनो? अहो, गप्पा कोणी बी मारताय चालता चालता. मुद्दा हा असतो की जागृत नागरिक म्हणून आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा किती वापर करतो, किती तर्क लावतो. तर्क लावून समोरचा माणूस खरं बोलतोय, खोटं बोलतोय, तो लबाड आहे हे समजायला आपल्याला मदत होते. पण आपण तर्क तेव्हाच लावतो जेव्हा कुठल्या एका व्यक्तीचे गुलाम नसतो किंवा त्याचे भक्त नसतो. 370 कलम हटवलं, नोटबंदी, हे सगळ्या गोष्टी अशा होत्या की याच्यामुळे आतंकवाद संपला अशी एक बोंब उठली होती. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हे सगळं पसरलं होतं की आता आतंकवाद संपलेला आहे. हा त्या लोकांना प्रश्न आहे की आता काय? नोटबंदी खरंच सक्सेसफुल झाली का? 370चं हेच फळ आहे का? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. या सगळ्याचं सार एकच आहे की अशा जेव्हा घटना घडतात ना तेव्हा एक जागरूक नागरिक म्हणून आपण या घटनांकडे बघितलं पाहिजे. कोण हिंदू मुस्लिम करतंय, कोण भांडणं लावण्याचा प्रयत्न करतंय. मुद्दा हा आहे की लोक मेलेत, कुटुंब प्रमुख गेलाय एका घरातला, आणि इथं आपण संवेदनशील राहणं जास्त गरजेचं असतं ना की अशा पद्धतीचा द्वेष पसरवून वातावरणामध्ये आणखी जास्त रॉकेल ओतण्याचा प्रयत्न करा. पुलवामाचा जेव्हा हल्ला झाला होता तर तो हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आपला की 300 किलो RDX तिथं कसं आलं होतं. जर ते वाहतुकीच्या रस्त्याने आलं होतं तर इंटेलिजन्स काय करत होतं? तो हल्ला कुणी केला, त्याचं जबाबदारी कुणी घेतली, अजूनही त्याचे उत्तर आपल्याला मिळालेले नाहीये. त्यात ही घटना घडली. आता ह्या घटनेची आपल्याला कितपत उत्तर मिळतील, नाही मिळतील, याच्यावर काय ऍक्शन आपलं भारत सरकार घेणार आहे हे बघण्यासारखं असणार आहे. त्याचा काय महत्वाचा मुद्दा हा आहे की हिंदू वर्सेस मुस्लिम या अशा सगळ्या गोष्टींना रंग देण्यापेक्षा आपण हे बघूया की लोक मेली आहेत जास्तीत जास्त. सत्ताधाऱ्यांचं काय असतं? त्यांना पाहिजे असते फक्त सत्ता. कोण मेलंय, कसं मेलंय, याच्या टाळूवरचं लोणही कसं खाता येईल, याला तर राजकारण म्हणतात. आपण त्यांच्या भरोशावर नाही बसू शकत. हिंदू वर्सेस मुस्लिम या भांडणामध्ये सहभागी होत असताना बरेच असे व्हिडिओ बघितले की जिथं सांगितलं जातं की धर्म विचारला आणि मग आम्हाला गोळ्या घातल्या वगैरे वगैरे. पण असेही काही व्हिडिओ आहेत जिथं मुस्लिम बंधू हे जीवाच्या आकांताने त्यांना मदत करतायत. म्हणजे जेव्हा अतिरेकी तिथं आले होते आणि ते एका कपलला विचारपूस करत होते तेव्हा हा मुस्लिम बंधू त्यांना म्हणाला की अरे हे सगळे आपलेच आहेत,
यांना मारू नका वगैरे असं, आणि त्यांची तिथं झटापट झाली आणि तो बिचारा गोळी लागून तिथं मेला. तर ह्या घटना सुद्धा बाहेर आल्या पाहिजेत. आपण एकाच अँगलने सगळ्या गोष्टी नाही बघू शकत, दोन्हीही अँगल आपल्याला तपासता आले पाहिजे. मुस्लिम जर तुम्हाला वाईट दाखवायचं आहे तर त्यानं काय चांगलं केलं हे सुद्धा तुम्हाला लोकांपर्यंत घेऊन जाता आलं पाहिजे. कसं आहे, निष्पाप लोकांचा नाहक या गोष्टीमध्ये बळी जातो. सत्ता भोगणाऱ्यांना सत्ता भोगायची असते, ते भोगत असतात. तुम्ही मेले काय जगले काय ह्याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नसतं. त्यामुळे जागे व्हा, सतर्क व्हा आणि आपल्यातली एकी वाढवा. एकतेतच सगळं सामावलेलं आहे. धन्यवाद.